बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। भाजपने विधानसभेमधील आपल्या मुख्य प्रतोदाच्या नावाची घोषणा केली आहे। भाजपने आमदार रणधीर सावरकर यांची पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केलेली आहे। आधी आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्या मुख्य प्रतोदपदाची जबाबदारी सांभाळली आहे। कोणी मंदिरात जातात, कोणी मशिदीत जातात, कोणी बुद्ध विहारात जातात, तर कोणी चर्चमध्ये जातात। प्रत्येकाची प्रार्थनेची पद्धत वेगळी आहे, पण सगळे भारतीय आहेत। भारतीयत्वाचा राष्ट्रीयत्वाचा संबंध हिंदू संस्कृती, इतिहास आणि भाषासोबत आहे। सिंधू खोऱ्यातून जे आले ते हिंदू इतका सोपा त्याचा अर्थ आहे, असं नितीन गडकरी हिंदुत्वाबद्दल बोलताना म्हटले। महायुतीमध्ये खातेवाटपावरून साठमारी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। महायुतीला जनतेचं काही देणं घेणं नसून चांगल्या खात्यांसाठी त्यांची धडपड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप नाईक यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली। भाजपकडून देखील माजी नगरसेवकांना पुन्हा स्वगृही घेण्याबाबत 2 मतप्रवाह निर्माण झालेत। मात्र महापालिका निवडणुकीमध्ये पालिकेवर वर्चस्व कायम ठेवण्याचं असल्यास या माजी नगरसेवकांशिवाय गत्यंतर नाही, अशी चर्चा रंगली आहे। एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या नवीन वर्षात एसटीमध्ये 3500 साध्या बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे। निवडणूक निकालानंतर लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जवर उच्च न्यायालयानं बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदरच नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयानं सुनावलंय। नवीन वर्षाच्या सुरुवातीला खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून नेरूळ येथील जेट्टीवरून जलवाहतूक सेवा पुरवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय। 6 महिन्यांपूर्वी कंत्राटदार देखील निश्चित केला होता, मात्र लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे जलवाहतूक सेवा लांबणीवर पडली होती। डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेवरील बीकेसी येथील मिठी नदीवरील पुलाच्या डिझाईनमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बदल केलाय। या बदलामुळे पुलाच्या कामामुळे प्रकल्पाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून लाडू दिला जात होता आणि आता भाविकांना लाडू ऐवजी चिक्की दिली जाणार आहे। बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चिक्कीचा प्रसाद श्री बल्लाळेश्वराला अर्पण करून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला। रेरा नोंदणीसाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन संबंधित इमारती अधिकृत असल्याचं भासवण्यात आल्याची घटना घडली होती। मात्र विकासकांच्या फसवणुकीला बळी पडल्याचा दावा करत रहिवाशांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। यात विकासकाचा खोटारडेपणा समोर आल्यावर न्यायालयानं अशा विकासकावर कारवाईचे संकेत बुधवारी दिले। तर सकाळपासूनच या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात या बातमीपत्रामध्ये पाहतोय। पुढे देखील अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत, त्या वेगवान स्वरूपात असतील आणि सविस्तर स्वरूपात देखील असतील। मात्र याच दरम्यान एक महत्त्वाची आठवण तुम्हा सर्व प्रेक्षकांना करून द्यायची आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, मग त्या सामाजिक असो, राजकीय असो, मनोरंजनाच्या बातम्या असो किंवा तुमच्या कामाच्या बातम्या असो, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि